हॅलो फ्रेंड्स, आज आपलं मॉर्निंग झालेलं आहे एकदम गडबडीत आणि आपण आता डायरेक्ट निघालो आहोत ते म्हणजे ब्रेकफास्ट करायला. चला मग वाटी तुम्हाला सांगते की आजचा प्लॅन काय आहे. तर अशा प्रकारे आपण आता पोचलो आहोत मोरया मिसळ इथे आणि ही आहे आपली मिसळ पावची प्लेट. चला मग पटकन खाऊया. तर आज आपण निघालो आहोत एका नवीन ट्रेकसाठी. आजचा रूट खूपच सुंदर आहे. मुळशी डॅम आणि ताम्हिणी घाटच्या मधून जाणारी ही स्वारी मस्त छान हिरवळ आणि थंड हवा सगळंच एकदम नेक्स्ट लेवल फील आहे. तर आज आपण निघताना ऑलरेडीच मस्त पोटभर नाश्ता केला आहे, त्याच्यामुळे पोट पण तृप्त झालं आहे आणि फुल एनर्जी पण आली आहे अंगात. आणि आता ट्रेक डेस्टिनेशनला पोचल्यावर मनसुद्धा तृप्त होईलच. वळणावळणांच्या या रस्त्याचा आनंद घेत आपली स्वारी निघाली आहे शिवरायांच्या पवित्र दर्शनाला. ताम्हिणी घाट तर नेहमीच गजबजलेला असतो, ट्रॅफिक गर्दी आणि पण आज खूपच छान वाटलं. रस्ता एकदम मोकळा आहे, डॅमचा पण खूप क्लिअर व्ह्यू दिसतोय आणि खरं सांगायचं तर मी या रूटवर फर्स्ट टाईम आली आहे आणि एवढा शांत ताम्हिणी मी आधी कधीच पाहिला नव्हता. थोडा वेळ गाडी बाजूला लावावीशी वाटत होती, पण म्हटलं आपल्याला आपल्या मेन डेस्टिनेशनला पोचायला उशीर होईल म्हणून फक्त डोळ्यांनीच दर्शन घेत आणि आनंद घेत आम्ही निघालो. खरं तर याच मोमेंटसाठीच आणि असे ट्रिप्स आठवणीत राहतात. कधीकधी असे अनपेक्षित मोमेंटसुद्धा प्रवास अगदी खास करून टाकतात. पोचलो आहोत पार्किंग एरियामध्ये आणि हा आहे आपला डेस्टिनेशन, आजचा ट्रेकिंग पॉईंट. नमस्कार मंडळी, मी माधुरी तुमचं स्वागत करते आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग सुरू होतोय थेट रायगडवरून. तर आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची राजगड नंतरची दुसरी राजधानी म्हणजेच रायगड किल्ल्यावरती. आणि आम्ही सकाळपासून प्रवास सुरू केला आहे. जे काही मेन पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर मग आम्ही आता आलो आहोत जो मेन पालखी दरवाजा आहे तिथून. आणि आता आम्ही आहोत ते म्हणजे जे राण्यांचे 6 राजवाडे म्हटले जातात त्या एरियामध्ये. तर मी तुम्हाला दाखवते की कसं काय तेव्हा राजवाडे होते. आता हे पूर्ण भग्नावस्थेत आहेत. जे काही अवशेष आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात किल्ल्यावरती. आता आपण चढायला निघालो आहोत आणि बरोबर 12 वाजलेले आहेत, पण रायगडची वारी शेवटी चुकायची नाही. वेळ काही असो. टकमक टुकाचं दर्शन तर आपल्याला अगदी सुरुवातीपासूनच घडतं आणि पूर्ण ट्रेक दरम्यान नजर फक्त टकमक टुकाकडेच जाते. आणि आता हळूहळू चढाई सुरू होते. श्वास थोडा वाढतोय पण व्ह्यू सगळा वर्थ वाटतोय. तर मग रायगडची ही वारी आपण पूर्ण अनुभवूया. आता मी ज्या प्लेसवरती बसले आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता, या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. तर जेव्हा 1674मध्ये शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्याच्यामध्ये जे सप्तनद्यांचे पाणी वापरले गेले, त्याच्यातले जे थोडंसं पाणी जे शिल्लक होतं ते या तलावामध्ये सोडलं गेलं. त्याच्यामुळे या तलावाला गंगासागर तलाव हे असं नाव पडलं. तर मग आपण पुढे पण बघूया जे काही पॉईंट्स आहेत ते. इथून पूर्ण मागचा राजवाड्याचा व्ह्यू तुम्हाला दिसून येतो. गंगासागर तलावावरून दिसणारा राजवाड्याचा दृश्य एक क्षण थांबून ठेवणारा आहे. समोर पसरलेलं पाणी आणि त्याच्या पलीकडे उभा असलेला राजवाडा, इतिहास आजही जिवंत वाटतो. राजवाड्याची ती तटबंदी, ती भव्यता नजर आपोआप तिकडेच घेऊन राहते. किती वेळ बघत राहिलो कळलंच नाही. फक्त एवढंच लक्षात आलं, इथे शब्द कमी पडतात आणि अनुभव मनात कोरला जातो. दुपारचे 1:30 वाजले, त्याच्यामुळे खूप ऊन आहे. आता मी आहे तो राणी महल आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की जे काही स्ट्रक्चर दिसते ते त्यावेळेचं
पलीकडे या वॉलपर्यंतचा जो महाराजांचा राजवाडा होता तो एरिया आहे. हा जो पाठीमागचा पूर्ण परिसर तुम्ही बघताय तो छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा होता. विचार करून फक्त बघा की आपल्या आयुष्याची 10 वर्ष महाराजांनी इथे आपली घालवली आणि ती भूमी, ते दगड, ती माती अजूनही इथे तशी शाश्वत आहे. जे काही अवशेष आहेत इंग्रजांनी जेव्हा 1818मध्ये गड उद्ध्वस्त केला त्याच्यामुळे आता आपल्याला हे चांगल्या अवस्थेत दिसत नाही आहे. पण आपण जे आता आपल्या हातात आहे आपण संवर्धन केलं पाहिजे गडांचं. हा पूर्ण एरिया आहे तो महाराजांच्या दरबाराचा आहे. तर 12,000 दरबारी या पूर्ण दरबारामध्ये बसायचे एवढा मोठा एरिया आहे हा. आणि हे समोर महाराजांचं सिंहासन. जात आहोत ते म्हणजे शिवरायांच्या समाधीस्थळाकडे. हा प्रवास फक्त किल्ल्यावर येण्याचा नाही, हा आहे मनाच्या आत उतरून पाहण्याचा. आधी जगदीश्वर मंदिर, दगडांचे हे शांत साक्षीदार आजही तेवढेच स्थिर, तेवढेच पवित्र वाटतात. इथे उभे राहिल्यावर मन नकळत नम्र होतं. आणि मग समोर येते शिवाजी महाराजांची समाधी. इथे शब्द गळून पडतात, आवाज थांबतो आणि डोळे भरून येतात. इतिहास म्हणून नाही तर वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादासारखं हे ठिकाण मनाला स्पर्श करतं. या मातीला वंदन करून फक्त एवढंच वाटतं, आपण ज्या स्वराज्यात श्वास घेतो त्याची किंमत कधीही विसरू नये. जय भवानी, जय शिवाजी. रायगड उतरलो आहोत. अक्षरशः दमछाक झाली आहे, पण खरंच खूप भारी वाटत आहे, छान वाटत आहे. एक 2020ला मी आली होती आणि जवळजवळ 5 वर्षांनी मी पुन्हा आज भेट दिली रायगडला. सो खूप छान वाटत आहे. मग तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला तो नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर.